पाठीमागचे बाबांना गुरु प्रसादाची थोरी महिमा नाश होय षडरिपुचा मी तो गणानुरे रे सुख अक्षयी धीरे सुख ब्रह्मानंद होय गगने आनंदमय प्रसाद गुरुची स्वामीचा नाश होय षडरिपुचा लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू सुखवारो प्रसाद गीताची स्वामीचा नाश होय षडरिपुचा रुपद्मं शिवधर्मकंद सहितं सुज्ञानालंतता नित्यैश्वर्यदराष्टकं शशिनिभं वैराग्यसत्कर्णिकं श्रीरुद्रेश्वरकेशरामृतमेकं सञ्चिन्ततं मध्यमे सूर्येन्दुर्दुर्लभन्निमण्डलगतं ध्याये शिवं चिन्मयं पंचावरणमुखभूतान् पंचाक्षरमनोपमा पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरो जय जयादि सदाशिव अद्वयानन्द वैभव नमो तुझदेवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरो ओम नमो सदाशिवाय ओम नमो सदाशिवा सर्वदेवांची देवा अखिल ब्रह्मांडाचा नायक शाश्वत वैभवाचा स्वामी आशुतोष भगवान शिवप्रभूच्या चरणाला प्रथमतः वंदन करो जगदादि जगद्गुरु पंचाचार्य जगद्गुरु बलसिद्ध महास्वामीजींच्या चरणाला अनंत अनंत वंदन करो संत श्रेष्ठ संत श्रोमणी मन्मथ स्वामी जगज्योती महात्मा बसवेश्वर आणि या पवित्र भूमीमध्ये ज्यांचा जन्म झाला असे संत श्रेष्ठ संत लक्ष्मण महाराजांना वंदन करू आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान परमश्रद्धेय वेदांताचार्य सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजींच्या चरणाला वंदन करू
तसं आजचं कीर्तन हे आत्मीय मित्र वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य स्वामीजींचं होतं. परभणीचं कीर्तन करण्यासाठी यायचं होतं ते चुकलं. प्रत्यक्ष आज लक्ष्मण महाराजांनीच इथूनच या अभंगाचं चिंतन करण्याचा एक पवित्र योग, एक पवित्र भाग्य या ठिकाणी प्राप्त झालं. ते सद्गुरु आत्मीय मित्र वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराजांना वंदन करू. उपस्थित विनेकरी म्हणून आत्मीय सद्गुरु रविशंकर शिवाचार्य स्वामीजी, उपस्थित गुरु गंगाधर शिवाचार्य स्वामीजी, सर्व गुरुचरणाला साष्टांग दंडवत करून अभंगाच्या चिंतनाला सुरुवात. आज प्रसादाचा दिवस आहे. लक्ष्मण महाराजांनी अभंगाचं चिंतन फार चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की मानवीय जीवनामध्ये जर या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर गुरुच्या प्रसादाच्या माध्यमातून. तर गुरुचा प्रसाद म्हणजे अन्न प्रसाद असं समजू नका. गुरुचा प्रसाद म्हणजे ज्ञानाचा प्रसाद. जन्म मरण चुकवतो तो प्रसाद. आणि आजचा दिवस प्रसादाचा दिवस आहे. व्यवहारामध्ये जसं पगाराच्या दिवसाला विशेष महत्व आहे. बघा, महिनाभर काम केल्यानंतर काही लोक 15 दिवस काम करतात, काही लोक 20 दिवस काम करतात, पण पगाराच्या दिवशी जसे हजर राहतात. व्यवहारामध्ये पगाराच्या दिवसाला जेवढं महत्व आहे तेवढंच परमार्थाच्या क्षेत्रामध्ये प्रसादाच्या दिवसाला महत्व आहे. शिवाय बाबांनी सांगितलेलं आहे वेळ फार कमी आहे आणि ठाईच्या चाली तुम्ही 15 मिनिटं घालवली. अगोदरच उशीर झालेला आहे आणि या अष्टी धोतर जोड्याकडे येताना आम्ही किती रस्ता पार करत आलेलो आहे ते आम्हालाच माहिती आहे. म्हणजे इथं आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की अष्टी धोतर जोड्याला येणं एवढं सोपं नाही आहे. ही एक प्रकारची गुरुची परीक्षाच असते आणि तरीही त्या परीक्षेमध्ये सगळ्या सवंगड्यांच्या सोबत, आत्मीय मित्रांच्या, गुरुवर्यांच्या सोबत इथपर्यंत पोहोचलो. 2-2 मिनिट झाले की आमचा सोमनाथ कॉल करायचा, कुठपर्यंत आलात महाराज. म्हणजे आम्हाला ही उत्कंठा लागलेली होती आणि म्हणून मी अगोदरच सांगितलं परभणीच्या कीर्तनाला पोहोचायचं होतं, पण ड्रायव्हरच्या अभावी आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. आणि कालपर्यंत तर आम्ही यायचं निश्चित नव्हतं. सकाळी आत्मीय मित्र म्हणू लागले की चला आपणही जाऊया. गाडीतनं जवळपर्यंत येऊपर्यंत ही कीर्तनाचा विषय काही नक्की नव्हता. कारण म्हटलं महाराज नियोजित कीर्तन आहे, कीर्तनकारही उपस्थित आहे. नाव पत्रिकेमध्ये लिखित असेल तर शक्यतो उपस्थित असताना कीर्तन करणं उचित नाही. पण तरीही काही ठिकाणी अपवाद घडतात. याला कारण आहे गुरुचं प्रेम. गुरुचं प्रेम हे त्याला कारण आहे. आणि म्हणून सज्जन हो, मानवीय जीवनामध्ये जर आपल्याला आपला प्रवास सुखकर करायचा असेल तर काय करायला पाहिजे? गुरुची संगती प्राप्त झाली पाहिजे, गुरुचं सानिध्य प्राप्त झालं पाहिजे. बऱ्याच लोकांना सानिध्य प्राप्त होतं, पण काही लोकांनाच गुरु कळतो. आपल्या सगळ्यांची अवस्था कशी आहे? एखाद्या तलावामध्ये कमळ येतं, कमळ. त्या कमळाच्या बरोबर खाली मुळाला बेडकी राहते. दूर वरून भुंगे येतात आणि त्या
कमळामध्ये काय असतो? मकरंद असतो. त्या मकरंदाचं प्राशन तो भुंगा करतो, पण जवळ असलेल्या बेडकीला त्याची किंमत नसते. कारण ती बेडकी कमळाच्या जवळ असून त्यातला मकरंद खाण्याचं सोडून ती काय करते? कमळाच्या खाली असलेला जसा चिकन खाते. असे आपल्या सगळ्यांची अवस्था काय असते? जे घ्यायला पाहिजे ते आपण घेतो का? जे घ्यायला पाहिजे ते घेत नाही. म्हणजे नको त्या गोष्टी आपण घेतो आणि म्हणून आपल्याला प्रसाद कळत नाही. शिवहर तुम्हाला कळावं, तुम्हाला समजावं. बघा, प्रत्येक गोष्टीला पात्रता सांगितली, योग्यता. आपल्यामध्ये ती योग्यता निर्माण झाली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला पहिलं तत्व, अष्टावर्णामधलं पहिलं तत्व, माणूस ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला त्याच्याकडे 3 प्रकारचे दोष असतात. मल, विक्षेप, आवरण. वेदांताचं चिंतन आहे, मल, विक्षेप, आवरण दूर झाला पाहिजे. मग आता मल, त्यात पण उपप्रकार सांगितले. मल 3 प्रकारचे आहेत, आणव, माया आणि कार्मिक. मग या मलांना जर करायचं असेल, मलांना जर निवृत्त करायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर दीक्षा घेतली पाहिजे. विधिवत गुरूंकडून इष्टलिंग घेतला पाहिजे. दीक्षा शब्दाचा अर्थ बघा, दीक्षा शब्दामध्ये 2 व्यंजन आणि 2 स्वर आहेत. द, ई. थोडासा आवाज कमी ठेवा म्हणजे हमिंग नाही होणार. आणि हा माईक थोडासा त्या स्पीकर कडे लागून आहे, त्याच्यामुळे त्याचं हे हमिंग जास्त होतं. दीक्षा शब्दामध्ये 2 व्यंजन आहेत आणि 2 स्वर आहेत. दकार आहे, इकार आहे, क्षकार आहे आणि आकार आहे. आ, द, ई, क्ष आणि आ या 4 अक्षरांनी मिळून म्हणजे 2 व्यंजन आणि 2 स्वरांनी मिळून दीक्षा शब्द बनतो. मग या दीक्षा शब्दाचा अर्थ काय? आपण आतापर्यंत ऐकलं, दीयते च परमज्ञानम क्षीयते पाशबंधनम. दीक्षा शब्दाचा दकार म्हणजे दमन. कशाचं दमन करायचं? तर इंद्रियांना आपल्या काबूमध्ये ठेवण्यासाठी, इंद्रियांना रोखण्यासाठी प्रयत्न करणं पहिला दकार. इकार म्हणजे ईश्वर, ईश्वराचं सानिध्य. पशु, पाश आणि पती त्रिक सिद्धांत सांगितला जातो. तर त्यातलं ईश्वरीय तत्व म्हणजे ते शिवतत्व समजून घेण्यासाठी. क्षकार म्हणजे क्षय. कशाचा क्षय करायचा? तर आपल्यामध्ये ज्या काही अवगुण आहेत त्या अवगुणांचा क्षय करणं. म्हणजे आपण आतापर्यंत ऐकलं की पहिल्यांदा दमन करणं, त्याचबरोबर ईश्वराचं सानिध्य प्राप्त करून घेणं, त्याचबरोबर काही अवगुणांचा क्षय करणं आणि आकार शब्दाचा अर्थ सांगितला आत्मतत्वाची प्राप्ती करून घेणं म्हणजे दीक्षा. शिवहर बघा, आता मन जर दूर करायचं असेल तर काय करायला पाहिजे? दीक्षा घ्यायला पाहिजे. दीक्षा हा जाती संस्कार. दीक्षा संस्कार घेतला पाहिजे. आणि मला वाटतं बाबांच्या आशीर्वादानं तुम्ही सगळ्यांनी दीक्षा घेतलीच असेल. सगळेजण लिंग धारण करतच असाल. पण जेवढा निष्ठाभाव, जेवढी श्रद्धा, जेवढा विश्वास हवाय तेवढा विश्वास कदाचित कुठेतरी कमी अधिक होतोय. आत्मतत्वाचा साक्षात्कार करण्यासाठी 3 दोष निवृत्त झाले पाहिजे. आणव, माया आणि कार्मिक. 3 प्रकारचे मन आहे. अणुरूप आहे, अहंकार रूप आहे. याचा विनाश होणं. काही माय्य जगतामध्ये, माय्य संसारामध्ये आपल्याला ज्या काही आवडी लागलेल्या आहेत यातून थोडस विरक्त भावानं जगणं. आणि काही कर्मदोष, ह्या
कर्मदोषांना निवृत्त करण्यासाठी प्रयास करणं. आता आणव म्हणजे मल आणि विक्षेप हे साधनेनं जातात. मल आणि विक्षेप दूर. विक्षेप म्हणजे विक्षिप्तता, विक्षेप म्हणजे चंचलता, कुठेही स्थिर न बसणं. आता आपण कीर्तनामध्ये बसलेलो आहोत, आपल्या मनात उगाचच निरर्थक प्रश्न येतो. काय प्रश्न येतो? अरे आता कीर्तन कधी संपेल, प्रसाद कधी मिळेल, नाही का? नाही, आपण इथं बसले असतो आणि लक्षात येतं घरामध्ये आपण गॅसवरती दूध ठेवलं होतं, काय झालं असेल, निरर्थक. काही वेळेला आता मदत कसं उठायचं, महाराज काहीतरी म्हणले तर म्हणून हे लोक बस. निरर्थकता, विक्षिप्तता. विक्षेप हा दोष आहे. मल आणि विक्षेप साधनेनं जातो, पण आवरण दोष जर घालवायचा असेल तर गुरुच्या कृपेशिवाय आवरण दोष जात नाही. गुरुची कृपा व्हायला पाहिजे. आणि म्हणून लक्ष्मण महाराजांनी कृपा केली. शब्द त्यांच्या अभंगाचं प्रमाण आहे, सद्गुरूने कृपा केली. माईकला पण माणूस नवीन आहे असं वाटतंय. कारण आतापर्यंत मराठवाड्यातली कीर्तन ऐकली, पश्चिम महाराष्ट्रातलं कीर्तन. कदाचित लोकांना वाटायचं की पश्चिम महाराष्ट्रात कीर्तन होताना शिट्टी वाजते, पण तसं काय नाही बरं. प्रमाण सांगितलं, सद्गुरूने कृपा केली, चित्त ममता ही नेली. सद्गुरूंची विशेषता माऊली या ठिकाणी आपल्याला सांगतात की जर आवरण दोष आपल्याला घालवायचा असेल तर गुरुची सेवा करायला पाहिजे. आता गुरुची सेवा करायची म्हणजे काय करायची? 3 प्रकारच्या सेवा सांगितल्या: स्थान सेवा, अंग सेवा आणि आप्त सेवा. स्थान सेवा, ज्या ठिकाणी गुरु महाराज राहतात त्या स्थानाची सेवा करावी. सेवा केल्यामुळे विनम्रता येते, अहंकार रहित भावना निर्माण होते. म्हणून सेवा करायला पाहिजे. पहिला नियम स्थान सेवा. दुसरी गोष्ट सांगितली की अंग सेवा. गुरूंची अंग सेवा. काही लोकांना आपल्या वीर शैव संप्रदायामध्ये गुरुला अनन्य साधारण महत्व, आणि म्हणून काही लोक गुरुला स्नान घालणं, त्यांना तेल लावणं वगैरे वगैरे अंग सेवा करतात. आत्मीय रूपानं आत्मभावानं सेवा करायला सांगितली. म्हणजे गुरूंनी दिलेल्या गुरु महामंत्राचा विधीपूर्वक जप करत राहणं आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गानं जाणं ही एक प्रकारची आत्मसेवा आहे, आप्तसेवा आहे. आणि ही जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत गुरुची कृपा आपल्यावरती होत नाही. आता कृपा हा जो शब्द आहे हा आपण फार खालच्या स्तराला नेमकवला नाही का? काही व्यसन करणारे लोक असतात, काय म्हणतो, जरा चुना देण्याची, काय म्हणतात, पिढीला काळी लावण्याची. कृपा हा शब्द फार पवित्र आहे, पण आपण सामान्य लोक आहोत. कुठला शब्द कुठे वापरावा याच आपल्याला ज्ञान नाही आहे. आणि म्हणूनच आपण पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकलेलो आहोत. काही लोक सांगी वांगी काम करतात. काय झालं, एक म्हातारी आजी यात्रेला निघाली होती, कपिलधामच्या यात्रेला. आणि यात्रेला जाताना बरीच लोक त्या सोबत यात्रेमध्ये होती. ती पदयात्रा होती. मग चालता
चप्पल तुटल्याबरोबर तिने काय केलं, खाली वाकली आणि हात लावला. लोकांना म्हटलं इथं काहीतरी आहे, इथं नमस्कार करायचा असतो. ती वाकल्याबरोबर सगळे पाठीमागचे वाकत यायला लागले. सांगी म्हणली गुरुकडे जाताना विनम्र भावाला ज्या वेळेला तुम्ही जाता, गुरु सांगतात तेच करा. तुम्हाला वाटतं ते करू नका, कारण तुम्हाला वाटतं ते कराल तर प्रपंचामध्ये गुंतत जाणार आहात. गुरु सांगतात ते करा तर तुम्ही जीवनमुक्तीच्या प्रवेशाकडे जाल आणि जीवनमुक्तीचा प्रवास आपला सुखकर व्हावा याच्यासाठी आपल्याला सांगितलं जातं की गुरु जवळ जा. ज्ञानेश्वर माऊलींनी प्रमाण दिलं, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान, अतिजय. गुरुकडे गेल्यानंतर निरर्थक प्रश्न विचारणं, गुरूंचं मौन सुद्धा तुम्हाला ज्ञान देणार आहे. गुरुंनी माझ्याशी बोललंच पाहिजे असं काही नियम नाही. तुम्ही गेला तुम्हाला नुसतं बोलत बसलं तर वाटतं वा 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 छान झालं बाबा, गुरु महाराज माझ्याशी बोलले. त्यांचं मौन सुद्धा ज्ञान देणार आहे. त्यांचं बोलणं तर तुम्हाला परावर्तित करेलच, पण त्यांचं मौन सुद्धा तुम्हाला सहाय्यक आहे, लाभदायक आहे. आणि म्हणून गुरुच्या सानिध्यामध्ये थोडा थोडा वेळ जाऊन बसलं पाहिजे. काही लोक गुरुच्या सानिध्यात जायचं म्हणजे घाबरतात. आता का घाबरतात लोक? कशाचं भय आहे? आपण कशाला घाबरतो? बघा, जो माणूस चुका करतो तो घाबरतो. जो चुकाच करत नाही किंवा ज्यानं चूक केलेली आहे तो कबूल करतो, त्याला घाबरायची काय आवश्यकता नाही. गुरु मार्गदर्शन करतात, असं नाही, असं वागलं पाहिजे. पण आपण काय करतो, गुरुकडे जायचं म्हणजे थोडंसं घाबरतो. पण संगतीचा परिणाम, इथं मला काय सांगायचं आहे, संगतीचा परिणाम. कारणं गुणसंगस्य, चांगल्या संगतीमध्ये राहणं पहिल्यांदा महत्वाचं आहे. त्याच वेळेला आपली योग्यता निर्माण होते, पात्रता निर्माण होते. आणि म्हणून पात्रता निर्माण होण्यासाठी अन्न शुद्ध तर खाल्लंच पाहिजे, संगती शुद्ध झालीच पाहिजे. त्याच वेळेला आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होतो. जिसके जीवन में गुरु नहीं होता उसका जीवन शुभ नहीं होता. ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही तो निगुर आहे. गुरु असायला पाहिजे, कारण गु शब्दस्तु अंधकारस्या, गुरु शब्द तन निरोधका. अज्ञान रूपी अंधकाराचा विनाश करून आत्मतत्वाची ज्योती आपल्या अंतःकरणामध्ये जे प्रज्वलित करतात त्यांना गुरु संबोधलं जातं. सामान्य माणसाला जीवन जगायला काही पोट भरण्यासाठीच्या विद्या देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गुरु असतात. पण हा जन्म मरण रूपी जो फेरा आहे हे चुकवण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. आणि म्हणून लक्ष्मण महाराजांच्या जीवनामध्ये बघा, संतांना संतत्व देण्याचं सामर्थ्य सद्गुरूंकडे असतं. संतांना संतत्व प्रसिद्ध महास्वामीजींच्या आशीर्वादानं, तत्कालीन शिवाचार्यांच्या परम आशीर्वादानं एका सामान्य कुळामध्ये जन्माला आलेला एक जीव संत पदाला जातो. याचं कारण काय? गुरुचा आशीर्वाद. नाही, ही गुरुच्या प्रसादाची थोरी आहे. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या
प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. गुरुकडे जाताना काही लोक चिरमुरे, खडीसाखर, फळ, केळी आदी आदी काहीतरी घेऊन जातात. कारण गुरुचं दर्शन घेताना रिक्त हस्ताने घेऊ नये म्हणतात. गुरु महाराजांकडे गेल्यानंतर आपण काहीतरी जो अन्न प्रसाद घेऊन गेलो होतो गुरु चरणाजवळ आपण ठेवला. बघा आतापर्यंत खडीसाखर होती, चिरमुरे होते, म्हणजे एक पदार्थ होता. गुरुच्या जवळ ठेवला. गुरु महाराज काय करतात, त्यातलेच थोडेसे खडीसाखर, एखादं केळ त्यातलं काढतात आणि तुम्हाला देतात. तुम्हीही एखाद्या वस्त्रामध्ये गुरुचा प्रसाद आहे म्हणून हातामध्ये घेतात. पदार्थाचं प्रसादामध्ये रूपांतरण होण्यासाठी काय झालं, पदार्थ प्रसादात कसा तयार झाला, एकच कारण घडलं की त्या पदार्थावरची माझी ममता नाही. त्या पदार्थावरचा मी आणलेला आहे हा भाव निघून गेला, अहंकार निघून गेला. अहंकार निघून गेला की पदार्थाचं प्रसादामध्ये रूपांतरण होत. आता आपल्या घरामध्ये आपण जे काही अन्न बनवतो त्या अन्नाचा परिणाम आपल्यावरती होतो. जैसे खाओगे अन्न वैसे बोलेगा मन, जैसे पियोगे पाणी वैसे बोलेगी वाणी. अन्न शुद्ध करायला पाहिजे. अन्न शुद्ध्या सत्व शुद्धी. अन्न पवित्र खाल्लं पाहिजे. अन्न प्रसाद रूपाने खाल्लं पाहिजे. आजच्या घडीला माणसं दुःखी का होत आहेत, कारण अन्नाचा मोह इतका लोकांना झालेला आहे. याच दुकानातलं, त्याच दुकानातलं, याच हॉटेलमधलं असलंच पाहिजे. माणसं दुःखी का आहे, माणसं अन्न नाही म्हणून दुःखी नाही आहे. अमुकच ठिकाणचं पाहिजे आणि ते मला मिळत आहे म्हणून मी दुःखी आहे. लोकांना कपडे नाहीत म्हणून लोक दुःखी नाही आहे. लोकांना अमुकच प्रकारचं एवढ्याच पैशाचं मला हवं, वस्त्र हवं, साडी हवी आणि ती मिळत नाही म्हणून आपण दुःखी आहोत. म्हणजे इथं पवित्र भाव निर्माण करण्यासाठी काही काही गोष्ट पवित्र करायला पाहिजे. मग पहिला नियम सांगितला की प्रसाद ग्रहण केला पाहिजे. घरामध्ये अलीकडच्या काळात काही नवीन नवीन टीव्ही वरती मालिका आल्या. तुमच्याकडे बघतात की नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडे बघतात. आणि मग काय व्यवस्था झाली की ते मालिका बघता बघतात काहीतरी बनवत असतात आणि त्या मालिकांमध्ये साधारण सायंकाळी 6 ते 9, 9:30 पर्यंतच्या ज्या काही मालिका आहेत त्या मालिका बघतच तुम्ही जे अन्न बनवता आणि अन्न बनवत असताना त्या मालिका पाहता, त्या मालिकांमध्ये भांडायला लागलो, भांडायला शिकलो. आणि एवढंच नाही, ते अन्न खाणारा सुद्धा तसाच व्हायला लागला. आणि म्हणून आम्हाला सांगितलं की शुद्ध अन्न खाल्लं पाहिजे. मग शुद्ध अन्न म्हणजे काय की घरामध्ये ज्या वेळेला तुम्ही काय जे बनवता, अन्न बनवता, पूर्वीच्या काळामध्ये बघा जात्यावर दळण दळत असताना माय माऊल्या सुंदर गीत बोलायची, अभंग, भावगीत, भक्ती गीत बोलत बोलत अन्न दळलं जायचं. आजच्या काळामध्ये व्यसन करूनच गिरणी मला पीठ करत असतो. त्या पट्ट्याचा आवाज ऐकणं त्याला असह्य होतं आणि म्हणून तो त्या तंद्रीमध्ये असतो आणि ते दळणं सुरू असतं. मग आता ज्यानं जसं दळलं आपण असं बनवलं तर खाणाऱ्याची काय अवस्था, खाणाराही तसा डोलतच असणार आहे. म्हणजे अन्न चांगलं बनवलं पाहिजे. आणि म्हणून माई मावल्यांनी लक्षात घ्या, मी टीव्ही बघू नये या विरोधात नाही आहे. टीव्ही अवश्य पहा, पण टीव्ही पाहत पाहत अन्न बनवू नका. अलीकडच्या काळामध्ये सकाळच्या वेळेला पोरांच्या शाळा असतात आणि मी डबा बनवायचा होता. डबा टिफिन किती असतो, एखादी चपाती, एखादी भाजी. पण न आंघोळ करता चप्पल घालून आपण लगेच पटापट बनवतो आणि देत असतो. गृहिणीसाठी नियम आहे की गृहिणीनं घरातली जी माय माऊली आहे तिनं सूर्योदयाच्या पूर्वी उठावं. ज्या घरातली माऊली सूर्योदयाच्या पूर्वी उठते
त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच कमी पडत नाही. पण ज्या घरामध्ये सूर्योदयानंतर उठतात तिथं लक्ष्मी कधीच पुरत नाही. किती ती कधीच समाधानी नसते. अजून पाहिजे, अजून पाहिजे. आणि म्हणून आम्ही काहीतरी नियम बनवला पाहिजे. ब्रह्म मुहूर्तावरती आम्ही उठलं पाहिजे. आणि म्हणून गृहिणीनं चांगल्या पद्धतीनं ज्या घरातली गृहिणी आनंदी आहे, हसणारी आहे, त्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहत नाही. त्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय. आणि म्हणून जर घराला स्वर्ग बनवायचा असेल तर गृहिणी व्यवस्थित असायला पाहिजे. आणि म्हणून बघा वीरशैव संप्रदाय का पवित्र आहे? कारण इथं नारी नरा सकळिका अधिकार असे देखा वर्णाश्रमाचा उपकार येते. पुरुष असते एवढंच नाही तर गर्भलिंग त्या ज्या काही शास्त्र पद्धती सांगितलेल्या आहेत त्या फार विचारपूर्वक सांगितलेल्या आहेत. जन्मादिलिंग गर्भाचे धारण शिवपंचानन सखा माझा. मला सांगायचं आहे की स्त्री पुरुष समानता मारणारा वीरशैव संप्रदाय अन्य संप्रदायांमध्ये पुरुषांना संस्कार आहे, स्त्रियांना कोणतेही संस्कार आहेत. आणि म्हणून वीरशैव कुळामध्ये जन्माला आलेला स्त्री अथवा पुरुष हा पवित्र आहे. पवित्र ते कुळ वीरशैव वंशी. वीरशैव कुळामध्ये तुम्ही जन्माला आलेला तुम्ही पवित्रच आहात. तुमची पवित्रता अबाधित राखण्याचं काम तुमचं आहे. तुमची पवित्रता तुम्हाला अबाधित राखायचं आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या गळ्यामध्ये तुम्हाला जे पवित्र दिलेल्या इष्टलिंगाला वेदाने सांगितलं की हे पवित्र आहे, पवित्र आहे. योग्यता निर्माण करण्यासाठी, शरीराला पवित्र करण्यासाठी संतांनी काय सांगितलं? थाळी भस्म लिंग गळा शोभे रुद्राक्षांच्या माळा. बघा गळ्यामध्ये लिंग असायला पाहिजे, कपाळाला भस्म, गळ्यामध्ये लिंग, रुद्राक्ष ज्या व्यक्तीचे आहे धन्य धन्य ते शरीर धन्य होऊन जातं. म्हणजे आमच्या जीवनाची धन्यता याच्यामध्ये आहे. पण आपण काय करायला लागलो की टीव्हीचं अनुकरण करू लागलो आणि त्याच्यामुळं येणारी पिढी सुद्धा विचित्र प्रकारे जन्माला. ज्या माऊलीनं गर्भामध्ये जास्त टीव्ही पाहला त्या माऊलीचं बाळ येताना चष्माच घेऊन येताना चष्माच. कारण तुम्ही ज्या पवित्र विचार बघा, तुम्ही सगळेजण म्हणतात की प्रत्येकाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे. पण छत्रपती जन्माला येण्यासाठी मला फार आनंद वाटतो की ज्या जिजामाऊ छत्रपतींच्या आई साहेब होत्या त्या तिकडच्या सिंदखेड राजा तालुक्यातल्या होत्या. म्हणजे छत्रपती जन्माला आला पाहिजे पण त्याच्यासाठी पहिल्यांदा जिजामाता जन्माला यायला पाहिजे. आणि म्हणून अनेक ठिकाणी मी प्रबोधनात्मक सांगतो
की स्त्री भ्रूण हत्या करू नका. कारण एखादी जिजाऊ तुमच्या पोटी जन्म घेईल आणि तिच्या पोटी छत्रपती जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. बघा एक उदाहरण सांगितलं. ज्या वेळेला छत्रपतींचा जन्म झाला, जिजामाता त्यांना वाढवत होत्या आणि वाढवत असताना एक दिवस जिजामातांची दासी छत्रपतींना तिनं दूध पाजलं. दूध पाजल्यानंतर जिजामाता तिच्या जवळ आल्या आणि दासीला विचारलं, अगं तू दूध पाजलं, पण दूध पाजताना तू त्यांच्यावर काही संस्कार केलास का? ते म्हणले काही संस्कार केला नाही. शेवटी त्यावेळेला उलटी काढून ते पाजलेलं दूध सुद्धा बाहेर काढलं आणि जिजामाता म्हणू लागल्या की या शिवबांच्या शरीरामध्ये प्रत्येक जाणारा जो अंश आहे तो प्रसादमय झाला पाहिजे आणि म्हणून संस्कारमय झाला पाहिजे. याच्यासाठी आपण सुद्धा आपल्या पिढीवरती चांगला संस्कार केला पाहिजे आणि त्याच्यासाठी टीव्ही बघू नका असं आहे, टीव्ही अवश्य पहा, पण कामाच्या वेळेमध्ये टीव्ही पाहू नका. लिंग पूजा वगैरे व्यवस्थित सगळं करा, शुद्ध संस्कारयुक्त. पूर्वीच्या घरामध्ये सगळ्या भांड्यांना असे भस्म लावून, गंध लावून, चुलीची पूजा केली जायची, हळदी कुंकू लावलं जायचं. अलीकडे सगळं विसरत चाललो आपण. पाण्याच्या भांड्याला भस्म लावायचं. वीरशैव घरामध्ये जन्माला आलेला व्यक्ती वीरशैवांच्या घरात गेलं की कळलं पाहिजे की हे वीरशैवांचं घर आहे, पण अलीकडच्या काळात कळतच नाही. बघा तुम्ही मुस्लिम समाजाच्या घरात गेलं की कळतं की हे मुस्लिमांचं घर आहे, ख्रिश्चनांच्या घरात गेलं की कळतं हे ख्रिश्चनांचं घर आहे, जैनांच्या घरात गेलं तर कळतं जैनांचं घर आहे, पण लिंगायतांच्या घरात गेलं तर कळतं का कुणाचं घर आहे. कारण आमची जी पूज्य चिन्ह आहेत, आमची जी पूज्यता आहे आपण विसरत चाललो आणि म्हणूनच आमची अधोगती व्हायला लागली आहे. आम्ही जीवन जगायलाच अजून खऱ्या अर्थानं शास्त्र पद्धतीनं सुरुवात केलेली नाही आहे. एक उदाहरण, 4 मित्र होते आणि 4 मित्र अमेरिकेसारख्या देशामध्ये फिरायला गेल्यानंतर एका मॉल मध्ये गेले आणि भरपूर खरेदी केली. भरपूर खरेदी झाली आणि परत ते त्यांच्या निवासाच्या ठिकाणी आले. ज्या ठिकाणी ते राहिले होते ती जी बिल्डिंग होती ती 100 मजल्याची होती. आता 100 मजल्याची बिल्डिंग होती आणि यांना 17व्या मजल्यावरती राहण्यासाठी दिलं होतं. गाडीतून हे आले, आपल्या त्या बिल्डिंगच्या जवळ आले आणि अतिशय उत्साहामध्ये, अतिशय आनंदामध्ये वेगवेगळ्या वस्तू सगळ्यांनी घेतलेल्या होत्या आणि घेतलेला असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. त्या बिल्डिंगच्या खाली आले आणि लिफ्ट जवळ आले तर लिफ्ट वरती लिहिलं होतं आज लिफ्ट बंद आहे. आता आज लिफ्ट बंद आहे म्हणलं तर अवघड झालं. 17वा मजला कधी चढायचा, पण उत्साह होता. सगळ्यांनी ठरवलं आपण असं करूया, प्रत्येकानं एक गोष्ट सांगायची. 4 जण होते. पहिल्यानं गोष्ट सांगायला सुरुवात केली, 20 मजल्यापर्यंत पोहोचले. दुसऱ्यानं गोष्ट सांगायला सुरुवात केली, 40व्या मजल्यावरती पोहोचले. तिसऱ्यानं गोष्ट सांगायला सुरुवात केली, 60व्या मजल्यापर्यंत पोहोचले आणि चौथा गोष्ट सांगणार होता. चौथा व्यक्ती म्हणू लागला, अहो नाही आता मी कशाला गोष्ट सांगू, आता लगेचच आपण पोहोचणार. नाही म्हणले, तू सांगायलाच पाहिजे, तू सांगायलाच पाहिजे. त्या वेळेला तो म्हणू लागला, माझी गोष्ट फार छोटी आहे, माझी गोष्ट फारच लहान आहे. एक राजा होता, त्याचा एक युवराज होता, तोही असाच खरेदीसाठी गेला होता. खरेदी करून आला, गाडीमध्ये गेला, बिल्डिंगच्या जवळ पोहोचला आणि 67व्या मजल्यावरती आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्या रूमची चावी खाली गाडीतच विसरलेली आहे. तिघे उठल्या आणि ह्याला मारायला लागले, कारण ह्यांचीच ही गोष्ट होती की चावीच विसरलेली होती. सज्जनो, गुरु म्हणजे आपल्या जीवनाची चावी आहे. गुरु म्हणजे आपल्या जीवनाची चावी आहे. गुरुच्या माध्यमातून जोपर्यंत आपण कुलूप उघडणार नाही तोपर्यंत असंच गटांगळ्या खावं लागणार आहे. आणि म्हणून जर या सगळ्या विकारांना संपवायचं असेल तर गुरुच्या सानिध्यात येणं आवश्यक आहे. आणि म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये
तिथं आपल्याला समजून घ्यायचं आहे अन्नाचा प्रसाद आणि ज्ञानाचा प्रसाद. अन्न प्रसादानं तुमच्या क्षुदेशी निवृत्ती होते, पण ज्ञानाच्या प्रसादानं तुमच्या बुद्धीला एक ज्ञानाची प्राप्ती होते, एक ज्ञानाचं तेज प्राप्त होतं. आणि म्हणून ते ज्ञानाचं तेज प्राप्त झालं, गुरुचा आशीर्वाद प्राप्त झाला. बघा, गुरु महाराज सांगत असतात अशा पद्धतीनं चाललं पाहिजे. पण काही वेळेला आपण गुरुचंही ऐकत नाही. काय झालं, दोघे मित्र होते, रस्त्यानं चालले होते आणि रस्त्यानं चालत असताना एका बोर्डवरती लिहिलं होतं पुढे रस्ता नाही. दोघे जण विचारू लागले, एवढा चांगला रस्ता आहे आणि बोर्डवरती लिहिले पुढे रस्ता नाही. 1-1.5 किलोमीटर चालत 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 गेले आणि पुढे गेल्यानंतर रस्ता नेमका दुमंगलेला होता. रस्ता नेमका आडवा पाण्यामुळे वाहून गेलेला होता. शेवटी 1.5 किलोमीटर पुन्हा चालत चालत परत आले आणि बोर्डच्या पाठीमागे लिहिलं होतं आता खात्री पटली का. आपली अवस्था अशीच आहे. गुरु महाराज आपल्याला जागृत करतात की हे जीवन दुःखमय आहे. जन्म दुःखम, जरा दुःखम, जाया दुःखम, पुन्हा पुन्हा संसार सागरम दुःखम तस्मात् जागृत जागृत. गुरु महाराज आपल्याला सांगतात की अरे जीवन कसं असावं, अलिप्त असावं, विरागशील असावं, वैराग्य असावं. याचा अर्थ काय आहे, तुम्ही सगळ्या वस्तूंचा उपभोग घ्या, पण लक्षात ठेवा की या कुठल्याच गोष्टी आपल्या नाहीत. कुठली गोष्ट आपली नाही, कारण हे सगळं मिळवलेलं ऐश्वरी इथंच राहणार आहे. आणि म्हणून तुला सुखाच्या प्राप्तीची आवश्यकता आहे, आनंदाच्या प्राप्तीची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे माझं 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 म्हणत वेळ घालवण्यापेक्षा काहीतरी ईदभर जागेच्या कागदावर नाव लावतात. इतकी भांडणं, भावभावांची भांडणं आपल्याला बघायला मिळतात. अहो, ती घरं इथंच राहणार आहेत, तुम्ही मात्र जाणार आहात. तुम्ही जो काही तेवढा मोठा थाट करत आहात, एवढं सोनं नाणं लोक भरपूर घालतात, अवश्य घाला, पैसे अवश्य कमवा, पण लक्षात ठेवा इथली कोणतीही वस्तू आपल्या सोबत येणार नाही. कशाचाही थाट करा, जमिनीचा करा, घरांचा करा. मी एका घरामध्ये गेलो होतो आणि घरामध्ये गेल्यानंतर जवळजवळ 50-60 लाख रुपयांचं घर बांधलं होतं. आणि तो व्यक्ती म्हणला, महाराज तुम्ही आलेला आहात, थोडस घर आमचं सगळं बघा, थोडं अक्षता टाका, आशीर्वाद करा. घर बघायला लागलो आणि घर बघत असताना बाथरूम जवळ गेल्यावर तो म्हणू लागला, महाराज असं नुसतं बाथरूम 5 लाख रुपयाचं आहे. नुसतं बाथरूम 5 लाख रुपयाचं सांगितल्यावरती मी त्याला म्हटलं, अरे 5 लाख रुपयाचं बाथरूम बांधलं, पण शेवटचे अंघोळ कुठं होते? कुठं होते? आणि म्हणून या संपत्तीपेक्षा, या लौकिक सुखापेक्षा शाश्वत सुखाची आवश्यकता आहे.
आणि म्हणून जर जीवनात शाश्वत सुख हवं असेल, नित्य सुख हवं असेल, तर आपल्याला गुरुच्या जवळ जायला आवश्यक आहे. आपपर भाव जिथं समाप्त होतो, जिथं संपत्तीची लालसा, संपत्तीचा मोह समाप्त होतो आणि हे तुझं आहे, हा भाव माझं काही नाही आहे. गुरु जवळ ज्या वेळेला व्यक्ती जातो त्यावेळेला हात जोडत असतो, माझं काही नाही महाराज, तुमचा आशीर्वाद आहे. ही भावना कुठे निर्माण होते? अभंगाच्या तिसऱ्या चरणात. अक्षय सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा आपला मी तू भाव समाप्त झाला पाहिजे. बघा, साधनेसाठी हजारो लोक तयार होतात, त्या हजारातून एखादा साधना करायला सुरुवात करतो. अशा हजार साधना करणाऱ्यातून एखादा गुरुपर्यंत, गुरुच्या आशीर्वादाला पात्र ठरतो, गुरुचा आशीर्वाद प्राप्त झाला की तो त्या सिद्धपदाच्या मार्गाला जायला लागतो. संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज, तुमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की या आष्टी सारख्या पूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये पण वर्तमान जालना जिल्ह्यामध्ये असलेलं हे पवित्र गाव आष्टी धोतरजोडा. आता धोतरजोडा फक्त नावापुरतच राहिलेला आहे ओळखण्यासाठी, बाकी इथं धोतरही राहिलेलं नाही. बाबा मगाशी आम्हाला म्हणत होते की इथं धोतरही नाही आणि जोडाही नाही आहे. मला वाटतं मी ज्या प्रांतामध्ये तिकडं मात्र माग वगैरे भरपूर आहे, तिकडे धोतरच तयार होतात. म्हणजे आमच्याकडे मात्र धोतर जोडाचं नाव नाही आहे, पण तुमच्या इकडं पूर्व काळामध्ये कदाचित या प्रांतामध्ये ते तयार होत होतं. पण आज आष्टी हे गाव धोतर जोड्यामुळे ओळखलं जात नाही, तर आष्टी हे गाव संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांमधून जातं, ही विशेषता आहे. काय म्हटलं, बहुत झाले असतील संत महंत पंत, पण लक्ष्मणासारखा संत नाही. 4500 अभंग. अहो, नुसता गाता जर कोणी पाहिला तर अपसुक त्याला इच्छा होते की याच्यातला एखादा, मला वाटतं मी आतापर्यंत लक्ष्मण महाराजांच्या बऱ्याच अभंगांवरती कीर्तन केली. आमच्या प्रांतामध्ये तसं शिवकीर्तन फार दुर्मिळ आहे. वारकरी संप्रदायाचं विशेष त्या ठिकाणी कार्य आहे
आणि आपल्या इकडं मात्र काय होतं की मागं म्हणायला टाळकरी गायक मिळणं थोडं मुश्किल होत आणि मिळाले तर मग ते काही वारकरी संप्रदाय आता कसं म्हणजे आमची वारकरी संप्रदायाशी थोडीशी जवळीक असल्यामुळे मग लोक तयार होतात उभा राहायला. इकडे कुठल्याही प्रकारचं द्वैत तिथं मांडलं जात नाही, शैव अथवा वैष्णव असं काय मांडत नाही. पण त्या प्रांतामध्ये सुद्धा लक्ष्मण महाराजांचे अभंगाचं प्रसिद्ध व्हायला लागले, ही खरी विशेषता आहे. आणि आष्टी गाव कुठे आहे? मी आज सकाळपर्यंत इकडे यायचं माझं निश्चित नव्हतं, कारण मला मठाला जायचं होतं. पण महाराजांनी मला आठवण करून दिली, महाराज तुम्ही परभणीला येणार होता आणि त्यावेळेला तुम्ही आला नाहीत, कदाचित लक्ष्मण महाराजच तुम्हाला तिकडे बोलवत आहेत आणि म्हणून एकदा तुम्ही तिथं जायलाच पाहिजे आणि तुम्हीच कीर्तन करा. येताना आमची चर्चा सुरू होती. म्हटलं त्यानिमित्तानं समाधी दर्शन आणि बाबांचं दर्शन सुद्धा होईल, या उद्देशानं मी आलो. फलसिद्ध महास्वामीजींची कृपा संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांवरती झाली. तसं तर त्यांच्या जीवन चरित्राबद्दल काही थोडं मी वाचन केलेलं आहे. काही ठिकाणी दिवाणजी म्हणून वगैरे काम करत असताना काही त्याच्यामध्ये त्या व्यवहार हिशोबामध्ये कुठेतरी गडबड झाली आणि तिथून वैराग्य निर्माण झालं आणि गुरु आश्रमामध्ये जाऊन गुरुची सेवा करण्याचं व्रत घेतलं. एक व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणू लागला की अरे एवढी गुरुची सेवा करतो. काही लोक सहज बोलतात पहा, काही एखादा व्यक्ती जर गुरुच्या सानिध्यात राहत असेल तर त्याला लगेच लोक बोलतात अरे एवढं सेवा महाराजाची करतो, तुला काय मिळालं? लक्ष्मण महाराजांना सुद्धा तसाच प्रश्न झाला आणि त्या वेळेला निद्रिस्त असताना त्यांच्यावरती जो अनुग्रह झाला आणि त्या अनुग्रहाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज संत पदाला पोहोचले. याचं कारण आहे फलसिद्ध महास्वामीजी. त्या फलसिद्ध महास्वामीजींचा पवित्र आशीर्वाद बघा. संत जिवंत असतानाच कृपा करतात असं काही नाही. ते गेल्यानंतर बघा फलसिद्ध महास्वामीजी संजीवन समाधी घेऊन किती वर्ष झाली? जवळजवळ 900 वर्ष ना बाबा, 900 वर्ष. 900 वर्षानंतर आता आजची ही महाराजांची पुण्यतिथी लक्ष्मण महाराजांची 141 आहे. 141 वर्षापूर्वी लक्ष्मण महाराजांना महास्वामीजींचा अनुग्रह झाला. याचा अर्थ हाच आहे की सद्गुरूंनी कृपा करायचं ठरवलं तर देहानं जरी ते इथं नसले तरी मात्र आशीर्वाद रूपानं तुमच्या विश्वासाच्या रूपानं गुरु तुमच्यावरती कृपा करत असतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, काही लोकांना वाटतं की बाबा प्रत्यक्ष समोर असले तरच आपण त्या ठिकाणी गुरुचा आचार विचार सगळं पाळायचं, पाठीमागं गेले की बस. काही लोकांना सवय असते, गुरु महाराज आले म्हणले की ठळक भस्म लिंग बरोबर गळ्यात येते. गुरु महाराज आले तर बाबा मठात आलेले आहेत म्हटलं असं वाटलं पाहिजे की बाबांना ओ बाबा त्या ठिकाणी त्रिकालाचं ज्ञान ठेवणारे आहे आणि म्हणून कोण नाटक करतंय आणि कोण श्रद्धेनं विश्वासानं साधना करतंय हे सगळं त्यांना कळत असतं. पण कधी कधी ओम दुर्लक्षानं करायचं असतं, थोडं दुर्लक्ष करायचं असतं. काही काही वेळेला दुर्लक्ष करणं आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्हाला जर आशीर्वादाला प्राप्त व्हायचं असेल, आशीर्वादाला त्या कृपा घेण्यासाठी जर योग्य बनायचं असेल तर गुरुच्या आचाराच्या विचाराचं पालन जो व्यक्ती करतो, गुरुच्या आचरणाचं पालन जो व्यक्ती करतो त्याच्या जीवनामध्ये सुखाचा आनंद मिळतो. कारण गुरुचं स्वरूप काय आहे? ब्रह्मानंदम. गुरु कसे आहेत? ब्रह्मानंद देणारे. गुरुचं सानिध्य मिळतं. बघा एखादा व्यक्ती अत्तराच्या दुकानात गेला तर अत्तराचा सुगंध त्याच्या शरीराला आल्याशिवाय राहत नाही. अत्तराचा सुगंध अत्तराच्या दुकानात जाऊन आल्याबरोबर शरीराला सुगंध येतो. तसं गुरुच्या सानिध्यात जो व्यक्ती जातो त्याचं जीवन सुद्धा आनंदमय झाल्याशिवाय राहत नाही. अभंगाच्या 4थ्या चरणावर Oh
आनंद न माय. आनंद घेता आला पाहिजे. आनंद मिळतच आहे. तुमचं प्रत्यक्ष स्वरूप आनंदच आहे. दुःख तुम्ही निर्माण करता. दुःख अपेक्षा निर्माण करते. म्हणजे आईची मुलाकडून अपेक्षा, वडिलांची मुलाकडून अपेक्षा, आणि अपेक्षा दुःखाला कारण आहे. अपेक्षा सोडून ना निरपेक्ष भावनेनं जगायला सुरू करा. तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय आये तो भी सही, न आये तो भी सही. आपलं जीवन कसं असायला पाहिजे? अपेक्षा विरहित जीवन असायला पाहिजे. आणि ज्यांचं जीवन अपेक्षा विरहित होतं त्यांच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते. आणि गुरु महाराज आपल्याला तेच सांगतात, अलिप्त राहा. जीवन कसं असावं? कबीरदास महाराजांनी डोक्यामध्ये सांगितलं, जीवन तो ऐसा चाहिए जैसे सूप सुहाए. जीवन तो ऐसा चाहिए जैसे सूप सुहाए. सार सार कह रहे होता देत उडाय. सुपासारखं असावं. सुपासारखं म्हणजे सारखं पाठीवर थाप मिळते. जीवन सुपासारखं असावं. चाळणीसारखं, सुपासारखं की चाळणीसारखं. सूप काय करतं? सूप माहितीये ना, हॉटेलात मिळतं ते नव. नाही तर लोकांना वाटतं सूप म्हणते ते हॉटेलात कुठं शिव. सूप म्हणजे ते घरामध्ये असतं बा पाखडण्यासाठी सूप. ते सूप काय करतं? सूप तो ऐसा चाहिए. काय करतं? सूप असं पाकत असताना सगळा कोंडा बाहेर टाकतं. सार सार गेले सार आपल्याला बाहेर टाकतं. आणि चाळण काय करतो बघा, सुपाला सारख्या थाप मिळतात. पाठीवर असे थाप मिळते सुपाला. आणि चाळण इकडून एक थोबाडीत, इकडून एक थोबाडीत असं हलवताना त्या चाळणीमध्ये फक्त कोंडा राहतो. चांगलं चांगलं खाली आणि कोंडा मात्र हातात. पण त्याला काय मिळतं? थोबाडीत मिळतं. आपलं जीवन मात्र असं पाहिजे, सार सार घ्यायला आपण शिकलो की आनंदाची प्राप्ती होते. आणि म्हणून त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी गुरुच्या प्रसादाची नितांत आवश्यकता आहे. प्रसाद हा शब्द फार पवित्र आहे. प्रसादे सर्व दुःखाना आणि रक्षोपजायते प्रकृष्ट रूपेण साध्य इति प्रसाद. प्रसाद याचे अनेक अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ आहे प्रभूचं साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद. गुरुचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय देव सुद्धा दर्शन देऊ शकत. गुरुचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. म्हणून मी सांगितलं, आवरण दोष केल्याशिवाय ईश्वरी अनुग्रह होत नाही, ईश्वरी साक्षात्कार होत नाही. आणि आवरण दोष घालवायचा असेल तर पहिल्यांदा गुरुकडे जावं लागतं. एक शेवटचा दृष्टांत मी सांगणार आहे. प्रभू कृष्णांच्या जीवनातला भगवान कृष्ण ज्या वेळेला गोकुळ नगरीमध्ये असताना दुर्वासांचं त्या नगरामध्ये आगमन झालं. आता दुर्वास या शब्दामध्ये दूरवास, ज्यांचा जवळ संबंध येऊ नये असे दुर्वास. दुर्वासांचं नगरीमध्ये आगमन झालं. आता दुर्वास म्हणजे अतिशय तापट, अतिशय तापट असणारे दुर्वास नगरामध्ये आल्यानंतर कोणी दारामध्ये पाठ चौरंग टाकायला तयार नाही, कोणी पारती पूजल. आता एखाद्या गावामध्ये एखादा महात्मा यावा आणि त्यांचा अवमान व्हावा हे उचित नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या राजदरबाराच्या समोर त्यांचं आसन त्या ठिकाणी पाठ वगैरे टाकला. आता पाठ ठेवल्यानंतर बघा, पाठ ठेवल्यानंतर त्याच्यावरती येऊन उभारल्यानंतर जोपर्यंत आत घेतलं जात नाही तोपर्यंत त्यांना पुढे जाता येत नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने चरणावरती पाणी प्रक्षालन करून त्यांना दरबारामध्ये, त्यांच्या राज दरबारामध्ये घेतलं. घेतल्यानंतर आसनावर बसवलं आणि यथासांग षोडशोपचारे त्यांची पूजा सुरू झाली. पूजा सगळी संपन्न झाली. षोडशोपचार मंत्राने पूजा संपन्न झाल्यावर सगळ्यात श्रेष्ठ अन्न, श्रेष्ठ प्रसाद म्हणजे पायस अन्न, खिरीचा प्रसाद.
आता तुमच्या इथं पण होतंय, तो प्रसाद आहे, खिरीचा प्रसाद. आणि खिरीचा प्रसाद पाहिजे म्हणल्यात. आता खीर म्हणजे थोडा उशीर लागतो त्या खिरीच्या प्रसादाला. पूजा सगळी संपन्न झाली आणि नैवेद्य निवेदन करायचं आहे, त्यावेळेला बाकीच्या सगळे पदार्थांचं निवेदन सुरू झालं. त्यावेळेला दुर्वास ऋषी म्हणू लागले, दुर्वास महर्षी म्हणू लागले की बाबा पायस अन्नाचा प्रसाद हवाय. शेवटी पायस अन्न प्रसाद तयार करण्यासाठी सांगितलं. पायस अन्न प्रसादाची तयारी झाली, नैवेद्य निवेदन झालं. आणि नैवेद्य निवेदन झाल्यावरती भगवान श्रीकृष्णांना दुर्वासाने सांगितलं की हातामध्ये तो खिरीचा, आता गरम गरम खीर होती, हातामध्ये खिरीचा प्रसाद घ्यायला सांगितला, नैवेद्य निवेदन घ्यायला सांगितलं. आणि निवेदन घेतल्यानंतर त्या ठिकाणी दुर्वासाने आशीर्वाद केला की ही खीर तुम्ही तुमच्या सर्व अंगाला लावा. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने ती खिरीचा प्रसाद सर्व अंगाला लावला. तळव्याला मात्र तो प्रसाद लावला नाही, कारण गुरुचा प्रसाद आहे. पायाला कसा लावायचा, आणि म्हणून पायाला त्यांनी लावला नाही. आणि आपण कथा पुराणांच्या माध्यमातून ऐकत असतो की भगवान श्रीकृष्णांना जो बाण लागला तो त्यांच्या पायाच्या तळव्याला लागला. आणि म्हणून म्हटलं जातं कृष्णासी प्रसाद दिलेला वज्र देही होण्यात याला, परी त्याने नाही लावी येला सर्व अंग बोले उमारंग बोले उमारंग. म्हणजे देवांवरती सुद्धा अनुग्रह करण्यासाठी गुरुची कृपा. बघा राम अवतारामध्ये वशिष्ठ गुरु आहे, कृष्ण अवतारामध्ये कुलगुरु संदीपानी आहेतच, पण विशेष कृपा अनुग्रह झाला तो म्हणजे दुर्वासांचा झालेला आहे. सज्जनो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्यावेळेला गुरुचा अनुग्रह प्राप्त होतो, जसं लक्ष्मण महाराजांना गुरुचा अनुग्रह प्राप्त झाला, आज 141 वर्षानंतर सुद्धा लक्ष्मण महाराज चिर आपल्या स्मरणात आहे. कारण पुण्यस्मरण त्यांचंच होतं ज्यांचं कार्य पुण्यप्रद आहे. आणि म्हणून असा पुण्य महात्मा संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांचा हा 5 चरणाचा अभंग आजच्या या अभंग सेवेसाठी घेतला होता. माझ्या पामर बुद्धीनं तसं तर वेदांताचार्य या ठिकाणी आपले बाबा सगळ्यांचं परम श्रद्धाचं स्थान या ठिकाणी सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज या ठिकाणी आपल्याला सदैव मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या आशीर्वचन आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून या अष्टगावाला विशेष ओळख प्राप्त झाली. त्याचबरोबर आजचं कीर्तन ज्यांचं होतं ते आमचे आत्मीय मित्र वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज. खरोखर आजचा हा एक सुंदर दिवस खरोखर स्मरणात राहील अशा पद्धतीचा हा दिवस. आपण सगळेजण भाग्यवंत आहात, कारण ह्या भाग्यवंतांशिवाय या ठिकाणी या गोष्टी घडत नाहीत. कारण संतांनी प्रमाण दिलं, आम्हा सुख दिसे संतांची बाई, संत ते अक्षयी समाधान. आणि म्हणून समाधानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर लक्ष्मण महाराज म्हणतात की जर समाधान मिळवायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर गुरुच्या प्रसादाची आवश्यकता तुम्हाला आहे, गुरुच्या अनुग्रहाची, त्यांच्या कृपा प्रसादाची आवश्यकता आहे. आणि म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये
चरणांचा हा अभंग आज महाराजांची 141वी पुण्यतिथी आहे। विशेष रूपानं उज्जैन महापीठाचे जगद्गुरु फलसिद्ध महास्वामीजींच्या पवित्र पादचरणी आजच्या या सेवेला या ठिकाणी समर्पित करतो। आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान वेदांताचार्य सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजींच्या परम कृपा आशीर्वादानं या वर्षी आपण अतिशय सुंदर पद्धतीनं हा शिवनाम सप्ताह संपन्न करीत आहात। दररोज वेगवेगळ्या प्रकारचं कीर्तन त्या ठिकाणी श्रवण करू। खरोखर ही भूमी संतांची भूमी आहे आणि म्हणून या पवित्र भूमीमध्ये संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांचा जन्म झाला। खरोखर आपण सगळेजण भाग्यवान आहात आणि म्हणून हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या परिश्रमातून या ठिकाणी संपन्न होतो। कार्यक्रमाच्या पवित्र प्रसंगाला या ठिकाणी साखर केरेकर बाबा, मित्र आत्मीय दिगंबर शिवाचार्य, आत्मीय मित्र गंगाधर शिवाचार्य, वेडेकरी म्हणून सेवा करत असलेले कोकण प्रांतातून, तसं पाहायला गेलं तर आमचा सगळा प्रांत हा पावसाचा प्रांत आहे। आम्हाला पाऊस नको नको म्हणावं लागत होतं, आता बस झाला, आता बस झाला। आणि इकडे मात्र कदाचित बाबांचं संतांचं आगमन झालं आणि अतिशय सुंदर असा पाऊस या ठिकाणी झाला। म्हणजे तुम्ही केलेल्या या सत्संगाला जगद्गुरु फलसिद्ध महास्वामीजी प्रसन्न झाले, म्हणूनच हा सुंदर असा पाऊस। मी आलेल्या महाराजांच्या सेवकांना विचारलं तर सांगू लागले, बाबा 16 तारखेला इथं आले आणि 16 तारखेपासून इथं चांगल्या पद्धतीने पाऊस सुरू झाला, म्हणजे तुमची सेवा गुरुचरणाला रुजू झालेली आहे, प्राप्त झालेली आहे। आणि म्हणून अशीच सेवा तुम्ही करत राहा, कारण असं म्हणतात जो व्यक्ती सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते। सेवा करावी निर्मळ होय सुखाचा सुकार, आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये सुखाचा सुख यावा। जीवनातलं जन्म मरण हे जो फेरा आहे हा सगळा फेरा समाप्त होऊन तुम्हाला ब्रह्मानंद प्राप्त व्हावा, हाच आजच्या या प्रसादाचा आशीर्वाद समजून आपण सगळ्यांनी या ठिकाणी शांत चित्तानं कीर्तन श्रवण केलं। गायक, वादक, हार्मोनियम वादक, सुंदर असे पखवाज वादक आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गायन केलं। तसं तर आम्हालाच यायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि उशीर झाला असताना सुद्धा आम्हीच एक रचना केलेलं भजन होतं, गुरुदेवा उशीर बहु केला, आणि नेमकं आम्हालाच कुठं जायला उशीर व्हायला लागला। म्हणजे गुरुदेवा उशीर बहु केला, पण तुमच्यासाठी जीव वेडा झाला। आमचे सोमनाथ स्वामी संपर्कात होते आणि म्हटलं जसं गुरुदेवा उशीर बहु केला, तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला, तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला। तुमच्यासाठी उशीर
सद्गुरूंची प्रतीक्षा केली. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की श्रोत्यांनी अगोदर येऊन बसावं आणि मग उक्त्याने यावं. या नियमाला तुम्ही सगळेजण व्यवस्थित न्याय दिला. नाहीतर लोकांना सवय असते की बाबा पहिला वक्ता यायला पाहिजे मग श्रोता येतो. पण इथला श्रोता तसा नाही आहे. इथला श्रोता न्याय मार्गाने वागणार आहे आणि म्हणून हाच न्याय मार्ग तुम्ही अतिशय चांगल्या बाजूने असाच पुढे चालत ठेवा. आता 9 वर्षानं जवळजवळ स्वामीजींना 150 वर्ष पूर्ण होतात. अतिशय विराट सोहळा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं संपन्न होणार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि तो सोहळा संपन्न व्हावा याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकदा भजन करूया.